गुहागर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025च्या निमित्ताने गोविथळे नाका येथील महायुतीच्या निवडणूक कार्यालयास राज्यमंत्री योगेश कदम यांनी भेट दिली। यावेळी युतीच्या नगराध्यक्ष उमेदवार व इतर 17 उमेदवारांसहित गोविथळे नाका येथून गुहागर बाजारपेठेत प्रचार फेरी देखील काढण्यात आली। यावेळी राज्यमंत्री योगेश कदम यांनी नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्याशी संवाद देखील साधला। गुहागर नगरपंचायत शिवसेना भाजप महायुती बहुमताने जिंकणार आहे असा विश्वास देखील त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला। नाही, मला वाटतं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 3 तारखेला रेकॉर्ड ब्रेक असे निकाल लागतील। ज्या निवडणुका आज होऊ घातलेल्या आहेत, जे वातावरण संपूर्ण जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला होतं त्यापेक्षाही चांगलं वातावरण हे नगर परिषदा नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये आम्हाला अनुभवायला मिळत आहे। गुहागरचाही निकाल ज्यावेळेस लागेल त्यावेळेस 17 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असे 18च्या 18 उमेदवार हे निवडून येतील अशी स्थिती शहरामध्ये आहे। एकंदरीत रत्नागिरी जिल्ह्यामधील महायुतीचे सर्व उमेदवार हे निवडून येण्याच्या स्थितीमध्ये आहेत। अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही ठिकाणी चढावड आहे, परंतु अजूनही 3-4 दिवस आहेत आणि ह्या 3-4 दिवसामध्ये त्याही सीटांच्या बाबतीमध्ये आमचा विश्वास आहे की जनता नक्कीच विकास कामांच्या सोबतच राहील। राजकीय घेतो